सो हॅलो गाईज, वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल विथ अ न्यू इंटरेस्टिंग ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे केळवा बीच आणि इकडचे प्लेसेस एक्सप्लोअर करायला. आणि हे अचानक ठरलं, सो मी पटकन रेडी झालेली आहे. नाव लेट्स गो. हा प्लॅन खूप अचानक ठरलेला आहे, सो आता मी पटापट रेडी झालो. इफ देर आर एनी चेंज आय लेट यू नो. स्टे ट्यून इन द ब्लॉग अँड आय एम सो मच व्हेरी मच एक्सायटेड. सो लेट्स गो. So guys, you can see here it is a beautiful flower like beans. So pretty and natural. Sun-kissed photos. So guys, आम्ही निघालेलो आहोत आता फिरायला जायला. सो गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या फर्स्ट स्पॉटवर, जे की आहे शीतलादेवी मंदिर. तर गाईज, गाडी पार्क केल्यानंतर आम्ही थोडं पुढे चालत आलो तर आम्हाला इकडे श्रीराम मंदिर दिसलं. आणि तिकडेच राईट साईडला तुम्ही बघू शकता की शीतलादेवी मंदिर आहे. थोडंसं वॉकिंग आल्यावरती, जर तुम्ही केळवा रोडवरून येत असाल तर केळवा रोड स्टेशनला उतरल्यावर तिकडे बाहेर आल्यावर तुम्हाला टमटम भेटेल, जे की तुम्हाला डायरेक्ट इकडे शीतलादेवी मंदिर आणि केळवा बीचला सोडतील. त्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला ओटीचं सामान पण मिळून जाईल. तर आम्ही आता पहिल्यांदाच आलो शीतलादेवीला, म्हणजे मी फर्स्ट टाईम आले, सो मी ओटी घेतली आहे शीतलादेवीसाठी. सो गाईज, आतमध्ये आल्यानंतर असं दृश्य तुम्हाला दिसेल. आणि सरळ जाऊन आपण पहिले देवीचं दर्शन घेऊयात आणि मग बाकीचं आजूबाजूचे एक्सप्लोअर करूयात की आजूबाजूला काय काय. हा रथ तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आपण नंतर बघूया. आता आपण इकडे खाली राईट साईडला जाऊयात. तिकडे एक तळं आहे आणि इथे आपल्याला पायऱ्या उतरून खाली जायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे नैवेद्य का काहीतरी ठेवलं म्हणून मी त्या साईडने नाही गेली. आणि इथे आपण पाय धुवून घेऊयात आपले, म्हणजे आपल्याला मंदिरात जायला. आणि मस्तपैकी पाय धुतलेले आहेत. आपण आता जाऊयात मंदिरात देवीचं दर्शन घ्यायला. चला आता मंदिरात जाऊयात. आणि चपला काढायचं स्टँड तर एंट्रन्सच्या इथेच आहे. आतून हे मंदिर खूप भव्य आहे. नंदींचं दर्शन घेऊन आपण इकडे शंकराच्या पिंडीचं सुद्धा दर्शन घेऊयात. आतमध्ये एंट्री नाही आहे, बाहेरूनच दर्शन घेऊयात. मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्ही हे बाहेरचं दृश्य बघू शकता. हे पण खूप छान आहे. तुम्ही इकडे थोडा वेळ बसू शकता, तुम्हाला छान वाटेल. आणि इकडे म्हणजे खूप मोठा उत्सव असतो. आणि हे तुम्ही रथ बघू शकता, जे आपण मगाशी बघत होतो. मला तर खूप फार आवडलं, कारण का याच्यामध्ये खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे. बट आय डोंट नो त्याच्याजवळ जाऊ शकतो की नाही, म्हणून मी तुम्हाला लांबूनच दाखवते. तर गाईज, इकडे आहे हनुमान मंदिर, तर आपण हनुमान मंदिरात देखील जाऊयात. आणि इकडून अजून एक रस्ता आहे, हा बाहेर पडायचा आहे. मे बी जेव्हा खूप गर्दी असेल तेव्हा एंट्री आणि एक्झिट वेगळं वेगळं असेल. हा मंदिराचा कळस तुम्ही बघू शकता. जाऊयात हनुमान मंदिरात. तर त्याच्या आधी आपण म्हणजे त्याच्या पाठीमागे काय आहे ते बघूयात. तर पाठीमागे तर ओपन स्पेस असेल, असं थोडंसं छोटासा एरिया आहे. आणि इकडे एक विहीर आहे आणि मंदिराची पाठची बाजू आहे. वाव, इकडे तुम्ही बघू शकता किती छान असं ब्रॉन्झची मूर्त और समथिंग इथे ठेवलेलं आहे. खूप सुंदर आहे. आणि आता आपण जाऊयात मंदिरात. हनुमानाच्या छोटंसं मंदिर आहे पण सुंदर आहे. असं बघू शकता इथे पाणी आहे आणि इथे पानं आहेत. मे बी ती कमळाची पानं असावीत, पण ते एकही कमळ नाही आहे यार. हे तुम्ही असं बघू शकतात मंदिराचं दृश्य. पूर्ण मंदिर किती सुंदर दिसतंय. आणि हे एंट्रन्स वगैरे, म्हणजे जिथून आपण आतमध्ये गेलो ते. आणि बस आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. मंदिराच्या बाहेर आल्यावरच राईट साईडला आम्हाला हे श्रीराम मंदिर दिसलं. म्हणजे तुम्ही मंदिराच्या बाहेर आलात ना की तुम्हाला राईट साईडला दिसेल. तर आता आपण आत जाऊन बघूयात मंदिरात, म्हणजे देवाचं दर्शन घेऊयात. मंदिर खूप छोटंसं आहे, पण मला असं वाटतं की थोडंसं जुन्या काळातलं आहे, बिकॉज इकडे सगळ्या लाकडी गोष्टी ठेवलेल्या आहेत. साईडला हनुमान स्वारींची मूर्ती आहे आणि इकडे लेफ्ट साईडला श्री गणेशाची मूर्ती आहे. आणि त्यांच्याच मध्ये तुम्ही बघू शकता श्री राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे. तर आता आपण दर्शन घेऊयात. इथे छान असं छोटासा लाकडी पाळणा होता. बाहेर आल्यावर आम्हाला हे छान असं दुकान दिसलं, जिथे सुगरणीचे घरटे आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता झाड लावलं आहे छोट्याशा ह्याच्यामध्ये आणि खूप छान अशा वस्तू होत्या. सो गाईज, आता आम्ही मागेच मंदिरातून जाऊन आलो. आता आम्ही जातलो बीचवर. सो इट इज प्रूव्हन की अचानक ठरलेले प्लॅन्स हे चांगले होते. सो नाव गोईंग टू द बीच.
इथून बीचला एंट्री आहे आणि इकडे 5 रुपीज पर पर्सन अशी एंट्री फी आहे बीचवर जायला. जे इकडचे लोकल्स आहेत त्यांच्यासाठी फीज नाही आहे, फक्त जे बाहेरून लोक येतात त्यांच्यासाठी 5 रुपीज पे करून मगच आतमध्ये एंट्री आहे. गाईज हा आहे त्याचा एंट्री गेट, म्हणजे इथून तुम्ही बीचवरती याल आणि यू कॅन सी दिस क्यूट कपल एंटरिंग. आणि आता आपण जाऊयात की इथे छोटे छोटे शॉप्स पण आहेत, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मोस्टली तर रानमेवा तुम्हाला इकडे भेटेल. तुम्ही बघू शकता इथे खूप सारे बोरं वगैरे आहेत, केळी वगैरे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या टाईपची केळी आहेत आय गेस. आणि खूप काही काही आहे, भाज्या वगैरे नॅचरल म्हणजे पालेभाज्या. आणि इथे ताडगोळे पण तुम्ही बघू शकता, ताडगोळे इकडे सोलून देतात. तर गाईज आता आपण जाऊयात बीचकडे आणि तुम्ही बघू शकता बीच तर जवळच आलेला आहे आणि इट इज इव्हनिंग टाईम. सो आय होप आपल्याला छान असा सनसेट बघायला मिळेल. आणि तुम्ही इकडून बघू शकता किती छान असा बीचचा व्ह्यू आपल्याला दिसतोय समोरच. सो गाईज दिस इज द केळवा बीच अँड यू कॅन सी किती सुंदर दिसतंय ते. आणि मी पण इथे फर्स्ट टाईम आली आहे, सो इवन आय एम एक्सायटेड टू सी दिस. आणि आता हा इव्हनिंग टाईम आहे, म्हणजे संध्याकाळचा वेळ आहे. सो आय होप आपल्याला छान असा सनसेट पण बघायला भेटेल. आणि मी आता धावत चालले म्हणून तो कॅमेरा थोडासा हलतोय. आणि तुम्ही बघू शकता की इकडे समोरच एक छान अशी बोट आहे, त्याच्यावरती भगवा झेंडा लावलेला आहे. आणि आज फारशी अशी गर्दी तर नाही दिसत आहे, बिकॉज तुम्ही ह्या साईडला बघू शकता सगळं मोकळं आहे. आणि इकडून आपण आलेलो आणि हा आपला बीचचा व्ह्यू आहे. आणि तुम्ही बघू शकता सूर्य, बिकॉज इट्स अ सनसेट. सो गाइज ऑन द बीच ॲट द टाइम ऑफ सनसेट इज अ रिअली बेस्ट व्ह्यू दॅट यू कॅन हॅव. अँड वी आर ऑन द बीच ॲट द टाइम ऑफ सनसेट. सो गाईज आम्ही इथे छान वाईब करतोय, तुम्ही बघू शकता, बिकॉज संध्याकाळचा टाईम आहे. आणि आय होप आम्हाला सनसेट बघायला भेटेल, बिकॉज टाईम तर झालेला आहे पाठीमागे, तुम्ही बघू शकता. सो गाईज आता एवढं इकडे आलो आहे तर रानमेवा नको का, सो मी हे बोरं घेते आहे, मला आवडतात. सो गाईज तुम्ही इथे बघू शकता किती प्रकारचा रानमेवा आहे. स्टार फ्रूट आहेत, बोरं आहेत, चिंच आहे, ताडगोळे आहेत, आंबावडी आहे. आणि आम्ही इकडे आता हे ताडगोळे घेतलेले आहेत. अंदाज केला की याच्यासाठी असेल, हो भाजीसाठी. बस आतमध्ये हे बघा, खाली हे काढायचं आणि हे काढायचं, बाकीचं सगळं चिरायचं. अच्छा, हे काढून हे टाकायचं, काढून टाकायचं आणि पानं पण काढून हा, टाकायची. हे घ्यायचं. काय घ्यायचं ते ह्यांनी खाल्ले असेल ना भाजी. तर आम्ही ह्याच्याबद्दल बोलत होतो. काय ज्या मुलाने ताडगोळा घेतला खायला घेतला, आय नो त्याला आवडतं, ठीक आहे आपण पण खाऊयात. गाईज ही बैलगाडी बघा तुम्ही, पाठी 2 बैल आणि पुढे 2 बैल अशी बैलगाडी आहे. कधी बघितली असेल का? सो युनिक बैलगाडी आहे ही. सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत भरणे पाड्याला आमच्या नातेवाईकांकडे. खूप जागा होती मोकळी अशी. वावट. सो गाईज आता संध्याकाळचं चहाचा टाइम झालेला आहे, सो आता आम्ही चहा बिस्किट खातोय. सो गाईज मी खूप वर्षांनी इकडे आलेली, म्हणजे मी खूप लहान असताना आली होती, त्याच्यानंतर मी इकडे आत्ता आली आहे. आणि एवढ्या वर्षांनी सगळ्यांना भेटून मला खूप छान वाटतंय. सो गाईज हे मागे तुम्ही घर बघू शकता, तिकडेच मी आता जाऊन आली. समोर एक घर आहे आणि ह्या घराच्या पाठीमागे एक घर आहे, तिकडे आमची 4 घरं आहेत. आणि एवढ्या वर्षानंतर इकडे येऊन मला खूप छान वाटते. आणि तुम्ही अंगणात बघू शकता लाल अशी ऑरेंज कलरची गोंड्याची मस्त छान फुलं आहेत. इकडे अंगणातच किती प्रकारच्या फुलांची झाडं आहेत, मी तुम्हाला दाखवते. इकडे समोरच तुम्ही बघू शकतात लाल जास्वंदाची फुलं आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकतात की इकडे कोंबड्या पण आहेत त्यांच्या. अरे कॅमेराला बघून आता त्या झाडाच्या पाठीच लपायला गेले असं वाटते. गाईज इथे तुम्ही बघू शकतात की इथे कोंबडी आहे आणि तिचे क्यूट असे छोटे छोटेसे छान असे पिल्लं आहेत. आणि इकडे हा तुम्ही बघू शकता फूल आहे. नाही. तो गाईज आता आपण चाललेलो आहोत रामफळ बघायला. ह्याला बांधून ठेवलंय वाटतं. इथून येईल बघ मस्त फोटो बघ. ते बघ हे इथून बघ, हे बघ इथून दिसतात बघ रामफळ. ही बघ, ही बघ ह्या साईडला, ही बघ या साईडला. नाही तर इथून ये ना, इथून यायची जवळून. मला का नाही दिसत. गाईज इथे किती सारे रामफळ आहेत तुम्ही बघू शकताय. बघा इकडे 4-5 आहेत, तिथे तो एक आहे. भरपूर सारे ते पिकले. कलर पण नाही आला, कलर आला तर कच्चीच आहेत. कच्चे आहेत सर्व. पावसाळी येतात एवढं सगळं रोज म्हणजे
झाडं असली का त्यांना पाणी घाला, हे करा. पाणी घालायला लागते. हा चिंच पण आहेत ना? चिंच आहे. चिंच पाहिजे तुम्हाला खायला? कुठे आहे ना, काढले काढलेले आहे का? मला नाही माहित. झाड 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 आहे कोण चिंचेचं? पाठीमागे वाटतं का? नाही हे कोणतं मोठं आहे. हे बघ समोर आहे चिंच. चिंचेचं झाड म्हटलं. हे बघ चिंचेचं झाड. हे बघ, अच्छा हा. हे बघ आहे चिंच आले बघ त्या साईडने. घे बघ. हे काय केवढी सारी आले, भरपूर. पण खूप उंच उंच आहेत ना. गाईज हे आहे चिंचेचं झाड आणि तुम्ही बघू शकता किती सारी चिंच आल्यात. म्हणजे हे पडल्या का टिपायला, म्हणजे खाली आले का, मग ते काय पिकलेली आहे तुम्हाला खायचे. तो गाईज ब्रह्म कमळ फुलाची कळी. ते आता फुलायला टाइम आहे. खूप मोठं येतं ना ते सफेद. हा व्हाईट कलरचं चांगलं असतं, पण ब्रह्मकमळ असलेलं आहे. अननस पण आहे. इथे अननस पण लावलेला आहे, तुम्ही बघू शकता, पण अजून छोटा आहे. अननसला गाईज इकडे तुम्ही बघू शकता की किती सारे फुलांची झाडं लावलेत. हे रेड कलरचे फुलं आहेत. नंतर इथे पण ही वेगळी फुलं आहेत रेड कलरची. इथे तुम्ही रोजेस बघू शकता. पिंक कलरचा रोज आहे, येलो कलरचा रोज आहे, आणि इकडे ही येलो कलरची दुसरी फुलं आहेत. सो मेनी ब्युटिफुल फ्लावर्स इथे पण तुम्ही बघू शकता. वाव यार, फीलिंग सो नाईस लुकिंग ॲट दिस प्रिटी रोजेस अँड ऑल ऑफ दीज फ्लावर्स. आणि ते पण छोटे व्हाईट कलरचे फुलं आहेत. तिथे एक पिंक लाईट पिंक कलरचा रोज आहे. वाव यार, किती सारे फुलांची झाडं लावल्यात. तिथे एक पिंक कलरचं मोठे फुलं आहेत आणि कळ्या पण भरपूर आल्यात. गाईज आता हे पेरू खाऊयात. हे घरचे पेरू आहेत, म्हणजे ह्यांच्याकडचे. सो गाईज वे बॅक होम. आता सगळं व्यवस्थित छान फिरून सगळ्यांना भेटून आता आम्ही चाललेलो आहोत घरी. सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत घरी, मस्तपैकी फिरून खाऊन मजा करून सगळ्यांना भेटून. अँड आय रिअली फेल्ट व्हेरी नाईस. आजचा दिवस खूप छान होता. म्हणजे सडन प्लॅन होता, असं काय डिसायडेड नव्हतं की फिरायला वगैरे जायचं आहे, पण अचानक ठरलं आणि सगळं छान झालं. आम्ही आता इथे आलेलो आहोत टायमावरती घरी. सो आता आम्ही मंडपात जाणार आहोत आणि तिकडचं सगळं मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो हा ब्लॉग फक्त जो मी फिरलो आहे म्हणजे बीच, शितलादेवी वगैरे त्याचा असणार आहे. अँड आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आता लग्नाची सिरीज येणार आहे, सो डोंट मिस दोज सिरीज. ओके, तर आता मी चेंज करून जाते. सो मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.